भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा व्यवहार मुंबईच्या वरळीमध्ये करण्यात आलेला आहे। सध्या मी वरळीमध्ये आहे आणि वरळीमध्ये माझ्या मागे ही जी इमारत आहे 40 मजली इमारत आहे आणि याच इमारतीमधील 2 सी फेसिंग फ्लॅट जे आहेत ते विकले गेलेले आहेत। याची खरेदीची सध्या मुंबईमध्ये जोरदार अशी चर्चा चालू आहे। मुंबईमधील या 2 सी फेसिंग फ्लॅटची किंमत 639 कोटी रुपये इतकी खरं तर आहे आणि याच खरेदीमुळे सध्या मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये याच फ्लॅटची चर्चा सुरू आहे। अगदी प्राइम लोकेशन असलेल्या वरळीच्या आपण बघतो की समोर सी फेस असेल किंवा मग समोर सी लिंक असेल, कोस्टल रोड असेल, अशा महत्त्वाच्या ठिकाणी जिथे मुंबईमध्ये आगामी काळामध्ये अनेक विकासाची कामं सुरू आहेत आणि अशा ठिकाणी हे 2 महत्त्वाचे फ्लॅट जे ते विकले गेलेले आहेत। एका फार्मा कंपनीचे चेअरमॅन आहेत लीना गांधी तिवारी यांनी खरं तर हे फ्लॅट विकत घेतलेले आहेत। या इमारतीच्या 32 आणि 35 असे हे 2 मजले डुप्लेक्स आहेत आणि हे दोन्ही खरं तर त्यांनी खरेदी केलेले आहेत आणि त्याच्यामुळे सध्या रिअल इस्टेटमध्ये मुंबईच्या वरळीची ही जी इमारत आहे त्याची सध्या एक मोठी चर्चा चालू आहे। काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्येच बँकर उदय कोटक यांनी एक अख्खी इमारत विकत घेतली होती आणि ती सुद्धा वरळीचीच होती। त्याची देखील प्रचंड अशी मोठी चर्चा झाली होती आणि आता या 2 फ्लॅटची चर्चा होताना पाहायला मिळते। मुंबईमध्ये खरं तर मुंबईचा हा जो परिसर आहे वरळीचा, या ठिकाणी अनेक मोठमोठे उद्योगपती राहतात, सेलिब्रिटी राहतात, मोठमोठ्या संस्थांचे अनेक चेअरमॅन असतील, यांची सगळी या ठिकाणी रेलचेल असते, वास्तव्य असतं आणि त्याच्यामुळे दिवसेंदिवस आपण पाहतो की मुंबईमध्ये सी फेसिंग फ्लॅटला खूप मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। या ठिकाणी असणारे सगळे जे लक्झरी अपार्टमेंट्स आहेत त्यांना मोठमोठ्या किमती खरं तर आपल्याला त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळत आहेत। आगामी काळातील वाढती मुंबई, बदलणारी मुंबई, या सगळ्या अनुषंगाने मुंबईमधील घरांच्या किमती वाढत आहेत आणि लक्झरी अपार्टमेंट म्हटलं की वरळी असं एक खरं तर समीकरण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे वरळीतल्या प्रत्येक घराच्या व्यवहाराची चर्चा होतेच। मात्र सध्या जी चर्चा चालू आहे ती याच इमारतीची सुरू आहे। कॅमेरामन अनुप कुलकर्णीसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।